मम्मी बोल दे. आज मच्छी फ्राय. आज मच्छी खायची का तुला? हा. आमची स्नेहा लय मच्छी लवर, चिकन लवर, लय आवडतं तिला खायला. तर आता धुवून काढते. हरा भाजीपाला खायला नको वाटतं. रोज मच्छी, मटन, चिकन. तळून काढू का रशातली बनवू ग? तळूनच काढ ना. हलवा मच्छी साफ झाली आता. मसाले घेते. बर. तुम्ही आंघोळ करून घ्या पटकन. पप्पा आंघोळ करायला जा. मसाले पण टाकते ना थोडी, नुसतं हळद मीठ लहान लेकरावानीच करते ना. आवय मिरची पावडर खाली. मिरची पावडर नको. बरं काय केली का बाई, छान लागते मग खायला. तुम्हाला देते वेगळी बनवून, आम्हाला वेगळी बनवते. तुम्हाला वेगळी बनवते म्हणला ना. बरं बाबा ठीक. आम्हाला वेगळी बनवते. पवार साहेब लहान बाळावानीच करायला लागले. तिखट नगर. 1 चमच मिरची पावडर घेतली, 1 चमच हळद घेतली आणि थोडासा रवा घेणार आहे. चवीनुसार थोडस मीठ घेते. पवार साहेबाला हळदी मिठातली बनायची, त्यांच्यासाठी नुसतं मीठ आणि 1 चमच हळद घेणार आहे. या साईडला त्यांना मसाला बनवली. हळद मिठातलं घेते त्यांना 2-3 पिस. त्यांना मसाला खाल्ल्या गराळ्या यायच्या. तिखट मसाला लावून देते. रवा टाकला का कडक होती मच्छी. चिकन आणलं, एखादा भाजी भाकर आवडती, पोरांना बिर्याणी आवडती. आता मच्छी आणली, एकाला तेला मिठातली पाहिजे, एकाला तिखटातली पाहिजे. हे पप्पांसाठी, हे आमच्यासाठी. तेल गरम झालंय, मच्छी टाकून घेते आता. मस्त क्रिस्पी फिश फ्राय. टाकते थोडासा लसूणचा फ्लेवर येईल. दीदीला लय आवडतं लसूण टाकणं. लसूण पण उडत असतो त्या मिरचीवरी. मस्त तळली मच्छी कडक झाली. अशीच कडक तळून घ्यायची. अलग पीस ठेवायचे. एक ठेवले का नरम होते. आता हे बाकीचे पीस टाकून मच्छी तळून झाली. आता जेवण करून घेऊ आपण. मस्त कडक झाली तळून. चल बरं दिदे, चल तिला आणि खाली टाकायचा उलच. या गरम मच्छी खायला एकदम जबरदस्त. झाली. दीदी तुला काय देऊ का? मच्छी देऊ पहिली. झोपली वाटत.
बाबूला झोपच नाही आमच्या. हा. तुम्हाला दही खायचंय पहिलं घे. काय बोलतो सुकट तर खाल्लंच. सुकट आणायचे तुम्ही साध्या आलो नसतो ते पावसात साधाळ्यावरच राहते. म्हणून घेतलं नाही तर तुला कांदा खायचा का? पावसाळ्यात ते तुला खायचं का? हा मला खायचं. याला खायचं. बोलाय किती काय व्हायला काय नाही होत. ते टाके पडले ना मग ते पण काय नाही झालं होत. खा बघू काय झालं. पीस तोडलं मस्त लागलं खायचं चालू करायचं. सवय लावायची. दादाला मच्छी नाही आवडत. बिर्याणी रोज देत त्यांना कटळत नाही. दीदी बघत या आपल्याला. जेवा की बाबू जेवा ती. बोललं की बिघडतोय.